आपल्या घरातील कोणत्याही धार्मिक कार्य करताना, पूजा पाठ करत असताना, जेव्हा आपण संकल्प करतो त्यावेळी आपल्याला गुरुजी विचारतात की तुमचं गोत्र काय. आणि गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप सांगतो, किंवा तेही माहिती नसेल तर गुरुजी स्वतःहून काश्यप या गोत्राचा उच्चार करतात. पण कधी विचार केलाय का की गोत्र म्हणजे नक्की काय, आणि गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्रच का वापरतो. ऋग्वेदामध्ये अनेकदा गोत्र या शब्दाचा उच्चार आला आहे, जिथे या शब्दाचा अर्थ गायींचा गोठा किंवा गायींचा कळप, तर काही ठिकाणी गोत्र शब्दाचा अर्थ समूह असा घेतला गेला आहे. छंद उपनिषदामध्ये कुटुंब या अर्थी गोत्र हा शब्द वापरला गेला आहे. गोत्रांची नावे मुख्यतः विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ व काश्यप हे 7 आणि 8वे अगस्त्य ऋषी अशी आहेत. तशी गोत्रे 1000 आहेत. गोत्र या शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे इंद्रिय आणि त्र म्हणजे तारण, म्हणजे इंद्रियांचं रक्षण करणारा असा होतो. गायते ती गोत्र हा म्हणजे इंद्रियांचे रक्षण करणारा असा होतो. ब्रह्मदेवाची विशिष्ट मानसपुत्रे होती आणि त्या मानसपुत्रातील वेगवेगळे ऋषी हे आपण आपले गोत्र मानतो. तसं ब्रह्मदेवाला एकूण 60 पुत्र आहेत, पण सुरुवातीला गोत्र ही 8 प्रकारची होती आणि नंतर त्याच्यामध्ये 2 गोत्र वाढवली गेली. अशी एकूण 10 मुख्य गोत्र आहेत. गोत्रांची नावे ही ब्रह्मदेवाच्या कोणत्या अंगापासून कोणाची निर्मिती झाली त्यावरून त्यांची नावे ठेवली गेली आहेत. ब्रह्मदेवाच्या मनापासून ज्यांची उत्पत्ती झाले ते मरीची म्हटले गेले आणि त्या मरीची ऋषींपासून उत्पन्न झालेला वंश हे मरीची गोत्राचा वापर करतात, म्हणजे त्यांचं गोत्र हे मरीची असतं. त्याचप्रमाणे नेत्रांपासून अत्री, मुखापासून अंगिरस, कर्णापासून पुलत्स्य, नाभीपासून पुलह, हातापासून कृतु, त्वचेपासून भृगु हे सप्तऋषी प्रथम संवत्सरामध्ये म्हटले जातात आणि नंतर प्राणांपासून वसिष्ठ, अंगुष्ठापासून दक्ष आणि छायेपासून कदर्भ ऋषींचा जन्म झाला. वेद व उपनिषद काळामध्ये गोत्र पद्धती दृढ झाल्याचे समजते, पण त्या काळी गोत्राचा संबंध विवाहाशी जोडलेला नसून तो यज्ञ किंवा अध्ययनापुरता मर्यादित होता. गोत्रासंबंधी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रवर. प्रवर या शब्दाचा अर्थ निवडणे किंवा स्वीकारणे असा होतो. गोत्र हा शब्द विद्यावाचक आहे, त्याचप्रमाणे प्रवर हा शब्द कर्म संप्रदायक वाचक आहे. प्रवर्तक करणारे म्हणून प्रवर हा शब्द वापरला जातो, म्हणजे ज्या आणि जेवढ्या ऋषींनी प्रवर्तक केले. त्रिप्रवर म्हणजे 3 ऋषी, पंचप्रवर म्हणजे 5 ऋषी असे समजते. वेदकाळापासून गोत्र ही नेहमी बदलत आली आहेत. एखाद्या पिढीमध्ये जर कोणी श्रेष्ठ व्यक्ती होऊन गेला तर त्याच्या नंतरची पिढी ही त्याचंच नाव गोत्र म्हणून वापरते आणि त्याच व्यक्तीच्या नावाचा गोत्राचा वापर केल्यामुळे त्याचाच वंश पुढे चालू होतो. जसं पांडव काळामध्ये कुरु हा वंश होता. कौरव व पांडव हे दोघेही कुरु वंशाचे होते आणि त्यानंतर त्याच वंशामध्ये पंडू नावाचा राजा हा कौरवांपेक्षा श्रेष्ठ बनला, म्हणून कुरुवंश संपून पुढे पांडव वंश सुरू झाला. रामाच्या वंशाला रघुकुल म्हटलं जात असलं तरी त्यांचं मूळ ऋषींचं नाव हे इक्ष्वाकू आहे. पण रघु नावाचा राजा रामवंशामध्ये श्रेष्ठ झाल्याने त्याला रघुकुल म्हटले गेले. याची आणखीन उदाहरणे म्हणजे सूर्यवंशी कुळ, चंद्रवंशी कुळ, 96 कुळी मराठा, 5 कळशी समाज असे आहेत. गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्रच का वापरतो. याचं कारण हेच आहे की ब्रह्मदेवाच्या मनापासून ज्या ऋषींची उत्पत्ती झाले ते मरीची ऋषी आणि त्यांच्याच पुत्राचे नाव काश्यप आहे. दक्ष प्रजापतींच्या कन्या ज्यांच्यापासून सृष्टीतील विविध प्राणी मात्र, वनस्पती, मनुष्य हे सर्व निर्माण झाले, अशा 17 कन्यांचा विवाह काश्यप ऋषींसोबत केला. म्हणूनच आपल्याला जर गोत्र माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्राचा वापर करतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की सगोत्र विवाह करावा की नाही. याचं सरळ उत्तर द्यायचं म्हटलं तर नाही. सगोत्र विवाह केल्यास नंतर ज्या संतती होतात त्या सदोष जन्माला येतात किंवा संततीच होत नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पारसी समाज. त्यांनी एकाच परिवारामध्ये लग्न केल्यामुळे त्यांचा वंश संपत चालला आहे. पण आतापर्यंतच्या 100 ते 150 वर्षांच्या मध्ये झालेल्या परकीय आक्रमण आणि त्यांनी केलेल्या आपल्या संस्कृतीमधली भेसळ यामुळे आपली गोत्र परंपरा ही संपत चालली आहे व उपनाम म्हणजे आडनावापासून वंश परंपरा ही सुरू झाली आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा
आणि आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.